मिळणार आहे KDR BPL 2.0 आणि त्यासाठी आजच्या दिवसातील पहिला सामना आहे लिबर्टी स्टारकास्ट पवारवाडी आणि ओम साहिल एंटरप्राइजेस या दोन संघांमध्ये टॉस इथे जिंकलाय लिबर्टी स्टारकास्ट पवारवाडीने आणि प्रथमतः इथून क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला बॅटिंगसाठी इथे मात्र ओम साहिल एंटरप्राइजेसला निमंत्रित केले गेले सलामीला जोडी मैदानामध्ये सुजित खोत आणि विशाल हे आपल्याला पाहायला मिळते तर गोलंदाजी मार्कवरती रणजित काटकर स्टारकास्ट खेळाडू ऑफ टक्कर बॉल गिरकी घेतली फिरकी घेतली चान्स आहे तिथे सुजित खोत ओ हो वेल ट्राय सकाळच्या सत्रामध्ये समर्पण करत असताना खेळाडू काय अप्रतिम पाहायला मिळालं 12वा खेळाडू यासाठी पाठवा जेणेकरून क्षेत्ररक्षकांची नावं आम्हाला माहिती पडतील दोन्ही टीमला विनंती करेन की 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेच पाठवायचा आहे सिद्धेश लटके होते तिथे वेल ट्राय पाहायला मिळालं पहिल्याच बॉलवरती त्याच्यानंतर गिरकी घेतली कालचा दिवस छान राहिलाय गोलंदाज रणजित काटकरचा आणि आज ही सकाळच्या सत्रामध्ये दोन मोठी खेळाडू त्यांना नमवून ठेवण्याचं काम परिपूर्ण करण्याचं काम त्यांच्याकडे दिले गेले आणि त्यासाठी फ्रंट लाईन गोलंदाजी साकारताना पाहायला मिळत आहेत ओ झेल इथे होऊ शकतो काय चान्स बनलाय तिथे आणि मोठी विकेट जी विकेट ज्यासाठी मात्र इथून रणजित काटकर यांना आमंत्रित केलं गेलं होतं आणि आपल्या पहिल्याच स्पेलमधील पहिल्या षटकामध्ये विकेट प्राप्त करून दिली फलंदाज महत्वाची विकेट विशाल बॅक टू डगआउट मुग्ध करणार संगीत आपण ऐकत आहोत DJ आदेश यांच्याकडनं DTC ची पूर्ण टेक्निकल टीम सकाळच्या सत्रामध्ये आपण 8 वाजता जिथे पोहोचलेले आहेत 12वा खेळाडू खूप इम्पॉर्टंट आहे कृपया आपण आता नसेल परंतु जेव्हा अवेलेबल असेल त्यावेळी कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचं आहे आनंद वरेकर नवीन फलंदाज मैदानामध्ये गेले बॅट आणि बॉलचा संपर्क फारसा छान होताना पाहायला मिळाला नाहीये परंतु सुजित खोत जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत इथे छान क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल परंतु कालच्या सत्रामध्ये उमेश मात्र सर पाहायला गेलं सुजित खोत हवी तशी बॅटिंग पाहायला मिळालं नाही आहे परंतु सचिन देसाई यांची बॅटिंग अगदी आपण चांगल्या पद्धतीने पाहिले गेले कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशनचा क्रिकेट सतत बहरता गेलेला आहे बेस्ट ऑफ बेस्ट क्रिकेट आपण दिवसागणिक आपण पाहत असतो पावसाळी रबर बॉलचे हे आयोजन एकापेक्षा एक आपल्याला होताना पाहायला मिळाले ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर सकाळच्या सत्रामध्ये अलाव घेत सुजित खोतनं मात्र ठोकून बॉल ठिकाणावरती नेलाय बॉल सीमारेषा पार षटकार गाणे ऐकल्यानंतर गणरायाचं आगमन लवकरच होईल अगदी चावल लागते आता ही फाईन मध्ये खेळून काढलाय क्षेत्ररक्षक नाही तिथे त्याचा परिपूर्ण फायदा उचलला जाईल का एक धाव पूर्ण झाली दुसरीचा प्रयत्न केला जातोय थोडीशी रनिंग बिटवीन द विकेट मध्ये या धावेमध्ये आपण सुजित खोतला कमी पाहायला मिळालं परंतु बघता बघता तिथे स्किड झाला हातामधून बॉल आणण्याचा फायदा उचलला गेला 3 धावा धावपलकावरती तीन काढल्या गेल्या ती चतुराई दोन फलंदाज दाखवत असताना पाहायला मिळतात आपल्याला 11 धावा धावपलकावरती लागल्या जातात षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय रणजित काटकरच्या स्वरूपामध्ये एक महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिली विशाल बाद झाले त्याच्यानंतर 11 धावा धावपलकावरती येताना पाहायला मिळतात लिबर्टी स्टारकास्ट पवारवाडीचे संघमालकांचा आपण उल्लेख केला विचार केला तर आदरणीय कैलासजी पवार साहेब हे कुठे असतील त्यांनाही आम्ही विनंती करू की या मुख्य व्यासपीठावरती आपले सहर्ष स्वागत केले जाईल त्याचबरोबर
स्वप्नील वीर तुलसन टीम ग्रामीण क्रिकेट त्यांनी चालू केलं आणि बघता बघता पाहायला गेलं तर एक चॉईस प्लेअर आयकॉन प्लेअर म्हणजे ज्या पद्धतीने मात्र लिलाव पद्धतीमध्ये गोलंदाज म्हणून त्यांना निवडलं गेलं. परिपूर्ण जबाबदारी आता स्वप्नील वीर यांच्याकडे आहे, परंतु इथून क्लास पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला काय धडाका धमाका पाहायला मिळाला. सुजित खोत ऑन फायर, बॉल सीमारेषा पार, आलाय शानदार षटकार. टीमकडनं मात्र एक खेळाडू खेळत असतात आणि त्याच टीम आपण पाहायला गेलं तर ज्या पद्धतीनं सुजित खोत यांचा विचार केला, एक चांगले खेळाडू सातत्याने बहरत गेलेत. ओरफुल टॉस बॉल होता, थोडासा ब्लॉक होल करायचा होता. यॉर्करचा प्रयत्न फसला तिथे, परंतु मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आलं नाही तिथे सुजित खोत यांना. एक धावेवरती समाधान मानावं लागलंय. धावफलकावरती 17 धावा, 17 आणि स्कोरबोर्ड 18 धावा. 1.3चं खेळ आतापर्यंत झाला. या षटकातील 3 बॉल डिलिव्हरी केले गेले. 7 धावा आतापर्यंत स्वप्नील वीर यांनी खर्च केलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा 11 आल्या होत्या. एकूण धावफलकावरती 18 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चांगला वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न तो सक्सेस झालाय. संदीप वीर यांच्या तालमीमध्ये घडलेले खेळाडू आहेत आणि अनेक वर्ष अधिराज्य गाजवणारे खेळाडू म्हणून संदीप वीर यांच्याकडे पाहायला जातं जरूर, परंतु आता पाहायला गेलं तर स्वप्नील वीर ही आपल्या नावाची चुणूक इथून दाखवताना पाहायला मिळत आहेत. निरंजन निकम साहेब आणि संतोषजी मस्कर साहेब, संघमालक ओम साहिल एंटरप्राइजेस यांनाही विनंती करेन की आपणही या आपण असाल तर मुख्य व्यासपीठावरती आपणही यायचं आहे. आई चांगला बॉल हाताळला गेलाय. चांगली खेळी करावी लागेल. आनंदा वरेकर काल चांगली फलंदाजी केली होती. ऑफ टॅकर बॉल आनंदा वरेकर, वरेकरवाडीचा हा स्टार खेळाडू आज ब्लास्ट करताना पाहायला मिळते ओम साईल एंटरप्राइजेस टीम साठी. बॉल सीमा पार, आलाय शानदार षटकार. निर्मिती होताना पाहायला मिळेल, कारण कराड दक्षिण असोसिएशनची रबर बॉल प्रीमियर लीग आणि आणखी क्लास ताकदवान. नो चान्स, आउट ऑफ द पार, बॉल सीमा रेषा पार, पार पार पार, षटकार. सांग भलं आवाज मैदानामध्ये दिवसभर घुमताना पाहायला मिळणार आहेत. 31 धावा धावफलकावरती आल्यात. एक महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर. आनंदा वरेकर 4 बॉलमध्ये 13 वरती खेळतायत. सुजित खोत 6 बॉलमध्ये 17 वरती खेळतायत. क्रमांक 2चा षटक इथे मात्र समाप्त झालाय. 31 धावा धावफलकावरती आल्यात. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. काटेकी टक्कर आपल्या स्पेल मधील दुसरा षटक इथे हाताळण्यासाठी रणजित काटकर मात्र इथून आलेत. या षटकामध्ये 20 धावा ठासून ठोकून खेळून काढल्यात. चांगली रणनीती दोन्ही फलंदाजांनी आखली गेली. ज्यावेळी मात्र चांगले बॉल हाताळले जातात गोलंदाजांकडनं त्यावेळी सिंगल डबलला भर दिला जातो आणि त्याच्यानंतर पाहायला गेलं तर खराब बॉल आला, डिलिव्हरी आली तर त्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यशस्वी होत आहेत. आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय कधीच चुकीचा नाही हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे. अनेक वेळा सिद्ध केलंय सुजित खोतनं आणि रणजित काटकरनं. काय क्लास पाहायला मिळाला. एका पायावरती नटराज शॉट छननन चुम 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 करत बॉल सीमा रेषा पार पार. टायमिंग चुकीचं झालं डीजे आणि आमचं मला वाटतं
परंतु हा छान फटका क्लास मात्र इथे सुजित खोतचा पाहायला मिळाला. ही क्लासिकल फलंदाजी सातत्याने मात्र आपण सुजित खोत यांची पाहायला मिळतात आणि टार्गेट कोणाला केले तर रणजित काटकर यांना. महत्वपूर्ण 2 स्पेल आपल्या नेहमीच या संघामध्ये हातलत असतात आणि त्यांना पहिल्याच बॉलवरती मात्र टार्गेट केले गेले. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर एक आत्मविश्वास नेहमीच वाढताना पाहायला मिळतो. ती स्वतःला सिद्ध करा मग जग आहेच तुम्हाला प्रसिद्ध करायला. हे सुजित खोतनं अनेक वेळा दाखवलंय परंतु इथे रणजित काटकरला आता इथून कमबॅक करावा लागेल आणि ती क्षमता ना रणजित काटकर यांच्याकडे आहे. नाहीये आणखी क्लास ब्लास्ट केलाय सारेगमप ध नी 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 सा अलाप घेत बॉल सीमारेषा पार सुजित खोत च्या बॅट मधून आला हा शानदार षटकार. हे सुजित खोत दाखवताना पाहायला मिळतात. बॉल सीमारेषा पार आलाय चौकार. अशी गाणी ऐकली की ताल ठेका धरला जातो. प्रत्येक क्रीडा रसिकांकडनं अप्रतिम वातावरण निर्मिती मात्र मैदानामध्ये झाली आहे. आणखी क्लास क्लासिकल हा खेळाडू थांबत नाहीये. कॉन्फिडन्स अशी लेवल आहे ना ती सातत्याने सुजित खोत यांच्यामध्ये ठासून 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 भरलेली पाहायला मिळतोय आणि ठासून ठोकून दिलाय बॉलला सीमारेषा पार षटकार. एक वातावरण अगदी आनंदीय वातावरण मैदानामध्ये निर्मिती झाली. पहिल्याच मॅच मध्ये रणजित काटकरला केलंय टार्गेट. सरपंचावरतीच केलंय वार तलवारीनं बॅटच्या स्वरूपामध्ये. रणजित थोडासा ते मात्र प्रेशर मध्ये आणि ज्या पद्धतीने मात्र सुजित खोत 10 बॉल मध्ये 39 वरती खेळतात. आजी अर्धशतक रणजित च्या विरोधामध्ये येईल का? सुजित खोत पहिले अर्धशतकी त्यांच्या नावावरती राहिले. हो बॉल मध्ये थोडासा दुखापत मला वाटतं वेगवान बॉल शरीरावरती आदळला गेलाय परंतु या अशा दुखापतीने नाराज होणार नाहीयेत. नाराज याच्यासाठी झालेत की हा बॉल मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्यासारखा होता त्यामुळे थोडेसे हताश. पहा रिफ्लेक्शन मध्ये सुजित खोत यांना थोडेसे नाराज आहेत. यस लव्ह यू टू असं म्हणत असेल बॅटला. ज्या पद्धतीने मात्र फटका फसला गेलाय. चेंज ऑफ द स्पेस पाहायला मिळाला तिथे. चांगली इथे मात्र वाईट बॉल जरूर आहे. 1+1 2 धावा मात्र येताना पाहायला मिळतील. 53-55 धावा धावफलकावरती 55. सचिन देसाई यांनी टॉस बॉक्स मध्ये सांगितलं होतं की धावांचा या विकेटवरती कोणताच टार्गेट सेट फिक्स वाटत नाहीये कारण काली त्यांचा मात्र एक मोठा टार्गेट दिला होता तरीही तो सामना ते पराभूत झाले होते आणि त्याचमुळे मोठी धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. 89 धावा काल केल्या होत्या तरीही पराभूत झाले. आनंदा वरेकर वाडीचा स्टार कास्ट आज ओम साई इंटरपाजेसाठी धमाकेदार फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार आला शानदार षटकार आणि या षटकाराच्या साह्यानं षटक क्रमांक इथे मात्र समाप्त झालाय. तिसरा आणि 3 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 61 धावा.
निरंजन निकम साहेब आलेले आहेत का? येस, गुड मॉर्निंग. आणि या संघ मालकांचं वैशिष्ट्य आहे की त्यांनी 2 संघ घेतलेले आहेत. निरंजन निकम साहेब, आपल्या खरंच मनापासून आभार. पहिल्यांदाच अशी लीग असेल जिथे मात्र एकाच संघ मालकांकडून 2-2 संघ विकत घेतले गेलेले आहेत. खूप मोठं योगदान या लीगसाठी आहे. हा फटका फसलाय जरूर. डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक येत आहे. जजमेंट केला जाईल का? नाही. ओहो, आणि तिथेही मात्र झेल झालाय ड्रॉप सुजित कोच सारख्या फलंदाजांचा. आणि बघता बघता 2 धावा इथे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतात. आणि या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 63 धावा. आणि 12 बॉलमध्ये 41 धावांवरती सुजित खोत खेळताना पाहायला मिळत आहेत. आता यांची आजच्या दिवशीही मात्र अर्धशतकी पूर्ण होईल का? मला वाटतं एक अर्धशतक कालच्या दिवसामध्ये सुजित खोत यांच्या बॅटमधून आलेला आहे. आणि आज पहिल्या सामन्यामध्ये या 9 धावा पूर्ण करून आपला अर्धशतक पूर्ण करतील का? 12 बॉलमध्ये 41 वरती सुजित खोत खेळतायत. अजून 9 धावांची गरज आहे अर्ध्या शतकासाठी. आणि षटकं बाकी आहेत अजूनपर्यंत 2, म्हणजे 1 बॉल झालाय. 11 बॉल शिल्लक आहेत अजून. सुजित खोत 63 धावा धावफलकावरती आहे. सांघिक ओम साईल एंटरप्राइजेस या संघाच्या. हो, अगदी वेगळ्या पद्धतीने बॉल टाकण्याचा प्रयत्न. मुकेश पवार गोलंदाजी मार्क वरती आलेत. पवारवाडीची ताकद म्हणून मुकेश पवार यांच्याकडे आपण सातत्याने पाहत असतो. परंतु आता इथे तुम्हाला सुजित खोत यांच्या विरोधामध्ये पॉवर जनरेट करावी लागेल. ज्या पद्धतीने फलंदाजी झाली, 43 धावा लागल्यात. सुजित खोत यांच्या वैयक्तिक इंडिव्हिज्युअल बॅटिंग करत असताना 7 धावा अजूनपर्यंत हव्यात त्यांना. मात्र त्यांचा अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 65 धावा संघाच्या धावफलकावरती पाहायला मिळतात. इथे 2 बॉल झाले. 2 बॉलवरती 2-2 धावा खर्च केल्यात. मोठा फटका दिला नाहीये. मुकेश पवार चांगली गोलंदाजी 2 बॉलवरती पाहायला मिळाली. सुजित खोत यांच्यासारख्या फलंदाजाला 2 बॉलवरती तरी शांत ठेवलंय. हो, ही कलात्मकता मुकेश पवार यांच्याकडे आहे. अगदी हातभर वलवण्याची क्षमता. या बघा, ते पाऊल पडला, रिप्ले ऍक्शन मध्ये पाहू शकताय. थोडासा टर्न झाला, वाईड यॉर्करला मात्र बॉल निघून गेला. मुकेश पवार यांची ही ताकद सातत्याने आपण पाहत असतो ऍज अ गोलंदाज म्हणून. आणि तेच पाहायला मिळालं. 3 बॉलमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात. हा षटक थोडासा नावी जातोय मुकेश पवार आणि टीम लिबर्टी स्टारकास्ट पवारवाडी च्या बाजूनं. परंतु हा थोडासा बाहेर ही रणनीती आहे आणि चांगली रणनीती आखली गेली. थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु वाईड लाईनच्या बाहेर पाहायला मिळालं. त्यामुळे वाईड बॉल घोषित करण्यात आलेला आहे. आणि अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल इथे. यस, डेफिनेटली वाईड बॉल आहे. चला, तिसऱ्या पंतांची मागणी तुम्ही केलेली आहात का? जास्त वेळ घेऊ नका, तुम्ही डिस्कस करू नका. यस, डेफिनेटली व्हाईट बॉल आहे. रिप्ले ऍक्शन मध्ये ते पाहिलं गेलं. परंतु पहा तुम्ही 15 सेकंड मध्येच तुम्हाला तो निर्णय इथे घ्यावा लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला तो निर्णय ग्राह्य धरला जाणार नाही. पहा, अटीतटीचे सामने होतील तेव्हा कॅप्टन आपण याची कृपया दक्षता घ्यायची आहे. तुम्ही वेळ निघून गेल्यानंतर जर का तुम्ही डीआरएसचा वापराची मागणी केली तर ते ग्राह्य धरलं जाणार नाही. पुढे खेळण्याचा प्रयत्न. 3 बॉल जजमेंट केलं. त्याच्यानंतर उडाया बॉल सीमा पार आलाय. शानदार सुजित खोतच्या बॅट मधून षटकार. 49 धावा वरती सुजित खोत खेळतायत. फक्त 49 वरती वैयक्तिकरित्या सुजित खोत. पहा रिप्ले ऍक्शन मध्ये टायगर अभि जिंदाय. वाघ वाघ वाघासारखा खेळाडू मैदानामध्ये लढताना पाहायला मिळतोय. 72 धावा धावफलकावरती लागल्या जातात. 92चा इथून मात्र प्रोजेक्ट स्कोर दाखवला जातोय. काली 89 धावा मात्र ओम साहिल एंटरप्राइजेसने केला होता, तरीही तो सामना पराभूत झाले होते. त्याच्यामुळे मोठी धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न सुजित खोत. 1 धाव येईल का? 1 नाही, पूर्ण 6 आल्यात. जमेल तशी सुरुवात करणं, अडकलणं, चाचपडणं, धडपडणं, पडल्यानंतर पुन्हा उभा राहणं, सुरुवात करणं, हे कोणत्याही कामाची सुरुवात असते ते दाखवून दिलंय सुजित खोत. स्टार कास्ट खेळाडून 16 बॉल मध्ये 55 धावा ठासून ठोकून खेळून काढल्यात. ते नाव आहे टायगर. ठोका हातोडा खेळाडू सुजित खोत.
सुरा अर्धशतक ठोकले मात्र ते फलंदाज सुजित खोतनं KDR BPL 2.0 या खेळाडूचं नाव आजपासून आपण ठेवूया हातोडा. हातोडा खेळाडू सुजित खोत मैदानाच्या आतमध्ये हातोड्यासारखी ठासून ठोकून फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. समोर इथे मात्र पवारवाडीचे पावर मुकेश पवार समोर आहे हातोडा. बॅटिंग काय केली जबरदस्त. सुजित खोत यांच्या बॅट मधून आलेल्या 55 धावा. आणखी एक क्लास सुजित खोत हातोड्याच्या बॅट मधून येतोय. आणखी एक दन दन दणदणीत करणारा षटकार. आदेश वरुण राजानेही इथे मात्र आगमन झाले कारण वरुण राजांना मात्र इथे सरच स्वागत केले. सुजित खोतचं काय बॅटिंग मात्र पाहायला मिळाली सुजित खोत यांची. कोणत्या वेळी आक्रोश करायचा आणि कोणत्या वेळी संयम ठेवायचं हे ज्याला कळलं ना तो कधीच अपयशी ठरत नाही. सुजित खोत यांची 50 धावांची रिप्ले ऍक्शन मध्ये आपण बॅटिंग पाहत आहोत. अगदी साईड ऑफ साईड ऑफ स्टंप ऑन साईडला मिड ऑन मध्ये खेळून काढला होता. तिथे मात्र स्किट झाला तो चौकार आला. त्याच्यानंतर मात्र बॅकवर्ड रिझन मध्ये मात्र परफेक्ट पुल पाहायला मिळालं. तोही षटकार मध्ये कन्वर्ट झाला. ऑन साईडला मिड ऑन मध्ये ऑन ड्राईव्ह केलं तोही मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट झालाय. सुजित खोत यांचे 50 धावांची बादार केली. गिरकी घेतली फिरकी घेतली हाही षटकार पाहायला मिळालं. त्याच्यानंतर मात्र इथून ओहो आय लव्ह यू मात्र कम्प्लिटली मात्र रिस्पेक्ट बॅटला देत असताना पाहायला मिळतो. इथे ते नाम आहे सुजित खोत. काय क्लास पाहायला मिळाला या खेळाडूचा. 17 बॉल मध्ये 61 धावांची बॅटिंग करत असताना सुजित खोत 8 षटकारांसह ही बॅटिंग सजवली गेली आहे. रंगामध्ये आणि ढंगामध्ये सचिन देसाई खुश आता मात्र पाहायला मिळत आहे त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आणि आनंद. परंतु 100 धावा त्यांच्या होतील का सुजित खोतच्या याच्या अपेक्षामध्ये आहेत. कारण काली आपण पाहायला गेलात तर 99 धावांवरती मात्र केतन म्हात्रे बाद झाला. 98 धावांवरती 2 नोट आउट खेळत होता. परंतु शेवटचा बॉल होता तो षटकार आला असता तर कदाचित 100 धावा पूर्ण झाल्या असत्या. परंतु शेवटच्या बॉलवरती तो चौकार आला आणि तो स्वप्न सुजित खोत सारखंच मात्र अपुरा राहिला. जेणेकरून आपण पाहायला गेलं तर केतन म्हात्रेचं आणि बऱ्याच त्याचे फॅन्सही स्वप्न अपुरं राहिलं. आता तो पहिला शतक मात्र राहिला असता केतन म्हात्रे यांचा. ते रबर बॉल क्रिकेट मधील एक आलेला आहे. तिसरा स्वप्न 3 आलेले आहेत म्हणजे चौथा स्वप्न साकार इथे राहिला असता आणि तो बऱ्याच जणांचे स्वप्न तुकडे झाले तिथे. आणि 22 यार्ड्स कोपरकरणे भूमिपुत्रेवरती ते काल खेळत होते. 98 धावांवरती केतन मात्र बाद झाले नाही नोट आउट राहिले. षटक संपले होते. आता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डाऊन द बॉल. बराच बॉल हवेमध्ये तरंगताना पाहायला मिळतोय. आनंदा वरेकर सारखे महत्वपूर्ण फलंदाज 6 बॉल मध्ये 19 धावा करत मैदानाच्या बाहेर संघाच्या धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 84 धावा 84. सिद्धेश हितेश लटके वाव काल चांगली गोलंदाजी केली होती. मॅच विनिंग गोलंदाजी याची पाहिली होती आणि आज त्याला अंतिम षटकासाठी ते मात्र निमंत्रित केले. 84 धावा धावपलकावरती लागलेले आहेत. सचिन देसाई मैदानाच्या आतमध्ये मात्र इन झाले. जरूर आपण पाहायला गेला तर एक धाव मात्र पूर्ण होतोय. चांगली फलंदाजी इथे मात्र सुजित खोत यांची पाहायला मिळाली. जरूर आपल्याला 61 धावांवरती वैयक्तिकरित्या खेळताना पाहायला मिळतात. उर्वरित 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये सुजित खोत किती बॉल खेळणार आहेत, किती धावा बनवल्या जातील. 4 बॉलचा खेळ बाकी आहे.
4.2चा खेळ आतापर्यंत झालाय. 85 धावा धावपलकावरती लागले गेलेले आहेत. अंतिम षटकासाठी हितेश लटके यांना मात्र आमंत्रित जरूर केले गेले. चांगले गोलंदाज कोले टीम कडनं मात्र ग्रामीण क्रिकेट हितेश लटके यांना आपण खेळताना पाहत असतोय गावातून. आज पवारवाडी टीम मधला खेळताना पाहायला मिळतात. क्लास आहे. अंतर मिळालंय का नाही. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहेत तिथे कोणतीही चूक नाही. अप्रतिम झेल तिथे मात्र स्वप्नील वीर यांनी मात्र पकडलाय आणि हितेश लटके यांना ज्यासाठी आणलं होतं तो काम केलंय तमाम. फलंदाज बाद एकदा जोरदार टाळ्यानं स्वागत झाल्या पाहिजे. फलंदाज सुजित खोत 61 धावा 18 बॉल मध्ये बनवल्यात. 338च्या स्ट्राईक रन रेटनं हा खेळाडू मात्र खेळलाय. काय जबरदस्त खेळ. एक चौकार आणि 8 षटकारांसह 61 धावांची भारदार खेळाडू करणारा केडीआर बीपीएल 2.0 कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशनचा हातोडा फलंदाज सुजित खोत मैदानाच्या बाहेर जरूर येतोय परंतु समाधानी आहे. समाधानी हातोडा खेळाडू मैदानाच्या बाहेर. काय फलंदाजी केली आहे हितेश लटके यांनी मात्र अप्रतिम गोलंदाजी केली आहे. जेव्हा भविष्य धोक्यासारखं स्पष्ट दिसतो ना तेव्हा तुमचा फोकस वर्तमानवरती असायला पाहिजे. हितेश लटकेंना माहिती होतं आणि त्याचप्रमाणे रणनीती आखली गेली. थोडासा यॉर्कर करण्याचा प्रयत्न गती कमी केली गेली. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करायचा होतं सुजित खोत यांना आणि तो फटका फसला तिथे आणि स्वप्नील वीरनं अप्रतिम झेल पकडला. त्याच्यानंतर चांगला बॉल. आता कमबॅक करण्याची सुवर्ण संधी. जिथे जास्तीत जास्त धावा बनवल्या जातात ना त्या षटकामध्ये आता धावा कमी येताना पाहायला मिळतात. 85 धावा लागल्या जात आहेत. काल 89 धावा काढल्या होत्या. ओम साहिल इंटरप्राइजेस 4 ओव्हरमध्ये 84 धावा होत्या. आतापर्यंत 4 बॉलमध्ये 1च धावा आले. 2 विकेट आल्यात. आणखी एक चांगला बॉल हाताला गेलाय. काय गोलंदाजी मात्र पाहायला मिळतो इथे आणि या बाईटच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळणार आहे. 2 धावा फक्त इथे आलेले आहेत. उमेश मात्र सर पाहायला गेलं तर या षटक हितेश लटके यांनी आपल्या नावी खेचून आणलाय आणि आपल्या टीमला कमबॅक करून दिलंय. अप्रतिम गोलंदाजी हितेश लटके यांची आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल बाकी आहे. रबर बॉल क्रिकेटचा बादशाह सचिन देसाई स्ट्राईकला आहेत. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती मात्र पाहायला गेला तर डॉट आलाय का. होय आलाय बॉल डॉट. षटक क्रमांक समाप्त झालाय 5वं. म्हणजे या षटकामध्ये फक्त 1च धाव आली आहे आणि 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव आली म्हणजे 2च धावा आलेल्या आहेत. अप्रतिम मात्र गोलंदाजी हितेश लटके हा मात्र तारणहार ठरलाय. टीम लिबर्टी स्टारकास्ट पवारवाडी या टीमचा टॉस इथे मात्र घेतला जाईल नेक्स्ट मॅचचा. NS मान्सून ब्लास्टर आणि श्रियांश 11 आचरेवाडी. चला मी विनंती करेन दोन्ही कॅप्टनना की आपण टॉससाठी यायचं आहे. सर दोन्ही कॅप्टन आलेले आहेत का. तोपर्यंत ऐकूया सुंदर संगीत डीजे आदेश यांना. थँक्यू. आणि संतोष दादा मस्कर साहेबांना विनंती करेन की आपण यायचं आपल्या शुभ असते. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे मात्र केला जाईल आणि टॉस इथे घेतला जातोय. आचरेवाडीला खूप मेहनत करायची आहे. मान्सून ब्लास्टर दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. चला मान्सून ब्लास्टर चॉईस करेल छापा की काटा. स्विंग द कॉइन. छापा चॉईस केलाय आणि काटा आलेला आहे. तर टॉस इथे जिंकलाय श्रियांश 11 आचरेवाडीनं. काय निर्णय असेल. फिल्डिंग. यस क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय.
क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय येते, मात्र श्रेयांश इलेव्हन आचरेवाडीचा विचार केला. सतीशजी आचरे संघमालक आहेत आणि त्याचबरोबर कालचा दिवस खास चांगला राहिला नाही आहे आचरेवाडीसाठी. तुझी अनुपस्थिती काल मला वाटतं होती इथे, आज तू इथे उपस्थित झाला. त्याचं कॅप्टन म्हणून आपण पाहतोय. भरपूर मेहनत करावी लागेल कारण दोन सामने मला वाटतं बॅलन्स असते. दोन्ही सामने तुम्हाला जिंकायचे आहेत. तुम्हाला जर का या लीगमध्ये तुम्हाला पाय धरून ठेवायचं, काय रणनीती आखली गेली रात्री? रात्री अशी काही रणनीती आखली नाही आहे, परंतु जी टीम आहे ती घेऊन परत एकदा आम्ही म्हणजे नव्याने खेळणार आहे आणि दोन्ही सामने जिंकावे हा प्रयत्न 100% राहील आमचा. सतीश आचरे असे संघ मालक आहेत की त्यांना जय पराजयाच्यापेक्षा खेळाडू एकत्रित आणणं, क्रिकेटबरोबर जोडणं हे खूप महत्त्वाचं ते मानतात. ते नेहमीच एक समजूतदार आणि त्याचबरोबर संयमी खेळाडू आणि त्याचबरोबर एक माणूस व्यक्तिमत्व आहेत. काय म्हणाल संघ मालकांविषयी? संघ मालक आमचे उत्कृष्ट आहेत आणि 100% ते देतात पूर्ण संघासाठी आणि टीम घेऊन खेळतात ते. आणि त्याच्याबरोबर आयकॉन आमचे चॉईस प्लेयर ते पण आम्हाला सपोर्टिव्ह आहेत, त्याबद्दल काय वाद नाही आहे. महेश जोडले गेले होते माझ्याबरोबर. बेस्ट ऑफ लक महेश. आणि मान्सून ब्लास्टरचे कॅप्टन अर्थातच कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशनचे स्टार खेळाडू म्हणजे संदीप वीर आपल्याला पाहायला मिळत आहे. टॉस तुम्ही पराभूत झालात आणि टॉस पराभूत झाल्यानंतर तुम्ही जास्त आनंदी होता असं आम्ही ऐकलं, हे खरं आहे का? सर माझी 4थी मॅच आहे. मुकेश सर, मुकेश दोघापैकी एक फ्रेश बॅट्समन पाहिजे, तो पहिल्यांदाच ओपनिंगला उतरतोय, विषय एवढाच आहे. तर हा माझी 4थी मॅच आहे. 3ही टॉस हारलेला आहे मी, 4थाही हारलेला आहे. कारण मी टॉस म्हणजे मॅच हा माझा कधीच विचार नसतो. म्हणजे टॉस जिंकला तर मॅच जिंकू किंवा टॉस हारला तर मॅच हारू, हा माझा कधीच आत्तापर्यंतचा माझा आहे. जेव्हा पण मी ॲज अ कॅप्टन म्हणून टॉसला जातो तेव्हा मी टॉस हारला म्हणून कधी नाराज होत नाही. कारण क्रिकेट हा कालपासून आपण बघतो असं कधीच झालेलं नाही की फक्त सेकंड बॅटिंगची टीम जिंकलेली आहे. बरेचदा फर्स्ट बॅटिंग जिंकलेलं आहे. ज्याचा गेम चांगला होईल तो जिंकेल, एवढंच आहे. सर काय म्हणाल, ज्या पद्धतीनं कालचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहिला आहे. आचरेवाडी थोडीशी मात्र इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. त्या टीमबरोबर खेळत असताना प्रथमतः बॅटिंग करायची आहे तुम्हाला. 5 ओव्हरमध्ये किती धावांचा टार्गेट सेट केला जाईल तुमच्याकडून? खरं तर सर काल आत्ता जे एस डी बोलले त्याप्रमाणे इथं कोणत्याच धावा सेफ नाही आहेत. पण ज्या पण करू आम्ही, ते माझी बॉलिंग लाईनअप खूप छान आहे, त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. म्हणजे फक्त बॉलिंग लाईनअप पूर्ण टीमवरती, त्यामुळे त्या टीमच्या विश्वासावरती त्यांच्या सोबतीनं मी किती धावा केल्या तरी ते आम्ही डिफेन्स करायचा प्रयत्न करू. येस, थँक्यू. दोन्ही स्टार खेळाडू आपल्याबरोबर जोडले होते, संदीपजी वीर आणि महेश. या दोन्ही कॅप्टन आणि त्यांच्या टीमला आपण देऊया खूप सारे शुभेच्छा. आणि नेक्स्ट मॅच आपल्याला ही मात्र पाहायला मिळणार आहे. चालू सामन्यामध्ये आपण पाहायला गेलं तर तेच टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. एकूण विजयासाठी 87 धावांची गरज आहे, कारण 86 धावा प्रथमतः बॅटिंग करत असताना ओम साहिल इंटरप्राइजेस या संघानं मात्र बनवलेल्या आहेत. आणि मैदानामध्ये या धावा बनवण्यासाठी मात्र जात असताना पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकला फलंदाज रणजित काटकर आणि साहिलला पाहतोय. नॉट स्ट्रायकिंगला आणि पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट. लगा 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 440 सोल्टचा करंट लगा. मोठी विकेट अर्थातच या टीमची रन मशीन अर्थातच रणजित काटकर बॅक टू द गाउट. यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळालं कॉटन बोल्ड होताना. त्याच्यानंतर अप्रतिम झेल यष्ट्यांच्या मागे सचिन देसाई यांनी पकडलं आणि अप्रतिम काम केलंय आनंदा वरेकर या गोलंदाजाने. आणखी एक चांगला बॉल. आता आत्मविश्वास आनंदा वरेकर यांचा वाढताना पाहायला मिळतोय, कारण महत्वाची विकेट इथे मात्र आली. रणजित काटकर, पहिला सामना नेहमीच महत्वाचा असतो. आपण पाहायला गेला तर आता मुकेश पवार यांच्यावरती परिपूर्ण जबाबदारी आहे.
या खेळाला पुढे नेण्यासाठी, परंतु इथून बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये, कारण त्या ताकदीची गोलंदाजी आनंद वरेकर यांनी करताना पाहायला मिळतं. पाप पडल्यानंतर बॉल स्विंग होतोय. रबर बॉलला स्विंग करणं, थोडासा कट देणं नेहमीच कठीण राहतं, पण ते साधं सोपं काम करताना आनंद वरेकर यांना मात्र आपण पाहतोय. आणखी एक चांगला बॉल. 4 बॉल डिलिव्हर केलेले आहेत. 4 बॉलमध्ये एकही धाव आलेली नाही आहे. मिडन ओव्हर येईल का? रबर बॉलमध्ये मिडन ओव्हर टाकणं म्हणजे अर्धशतक ठोकण्यापेक्षाही काही कमी नाही आहे. 2 बॉल जर डॉट आले तर मात्र इतिहास घडू शकतोय. ओ नाही आहे, मिडॉनमध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे स्वतः सुजित खोत बॉलपर्यंत पोचताना पाहायला मिळत आहेत. उचलले फेकी केली गेली, 1 धाव आली आहे. मिडन ओव्हरचं स्वप्न आता पाहायला गेलं तर आनंद वरेकर यांचं स्वप्न थोडंसं मोडकलीस येताना पाहायला मिळेल, कारण 1 धाव आली आणि संघाच्या धावपलकावरती सुरुवात श्री गणेश होताना मात्र पाहायला मिळतोय आपल्याला. आणखी एक चांगले बॉल आणि त्याबरोबर यष्ट्यांच्या मागे चतुर चाणाक्षाने हुशार यष्टीरक्षक सचिन देसाई याने काम केलंय तमाम. आणखी एक कॉटन बोल्ट होताना पाहायला मिळतात. फलंदाज बॅक टू डगआउट. बॅटिंग करणारी टीम आपण वर यायचंय. स्वप्नील नवीन फलंदाज मैदानामध्ये. विशाल येडेकर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, पण ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर केलाय. मुकेश पवार हे खास आहेत आणि खास खेळ करताना मात्र त्यांना पाहावं लागेल, करावं लागेल. बॉल सीमा पार, षटकार. साहिल बाद झाल्यानंतर आता परिपूर्ण जबाबदारी मुकेश पवार यांच्यावरती आहे. हा फटका जरूर फसलाय. डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक आहेत. अंतर मिळाला की अंतर कापलं जाईल. हो, हाताला झटकाने बोटाला चट 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 चटका. बॉल सीमारेषा पार. मुकेश पवार यांच्या बॅटमधून आलाय षटकार. रिप्ले ऍक्शन मध्ये मला वाटतं तिथे महाराज होते आणि महाराजांनी यांच्याकडनं चूक झाली. कदाचित ही विकेट आली असती, परंतु तिसरा झेल यष्टीरक्षक सचिन देसाई आज अप्रतिम आपल्या नावाचा बुलबाला 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 निर्माण करताना पाहायला मिळत आहेत. चतुर चाणाक्ष हुशार यष्टीरक्षक म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज या मॅच मध्ये सचिन देसाई यांनी पकडलाय तिसरा झेल. मुकेश पवार बॅक टू डगआउट. दोन्ही टीमचा विचार केला तर कालच्या दिवसामध्ये 2-2 सामने जिंकलेले आहेत. हा सामना जो जिंकेल तो संघ स्थितीमध्ये जाईल पॉइंट टेबलमध्ये. त्याच्यामुळे हा सामना महत्त्वाचा आहे. टीम
लिबर्टी स्टारकास्ट पवारवाडी आणि दुसऱ्या बाजूला ओम साहिल इंटरप्राइजेस. आई फटका बसलाय परंतु इथे क्षेत्ररक्षक नाही आहेत. बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोहोचलेले आहेत, उचलला जाईल. एकच धाव मात्र घेतली जातोय. जयेश देसाई, स्वप्नील वीर, जीडी ग्रामीण क्रिकेट पवारवाडी टीमकडनं जयेश ज्यावेळी खेळतात त्यावेळी मात्र मुकेश पवार बाद होतात. त्याच्यानंतर परिपूर्ण जबाबदारी जेडी सांभाळत असतात आणि आताही तेच करायचं आहे. स्वप्नील वीर चांगली गोलंदाजी केली आहे परंतु आता तुम्हाला चांगली फलंदाजीही करावी लागेल. स्ट्राईकला पाहतोय आपण स्वप्नील वीर यांना. फाईनलमध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु नाही आहे, तिथे मात्र चूक झाली आहे. कदाचित थोडीशी दुखापत, चेहऱ्यावरती बॉल आदळला गेलाय, रबर बॉल. सगळे खेळाडू एकत्र आलेत. इथे जय पराजय महत्त्वाचं नाही आहे, मैत्री महत्त्वाची आहे. माणुसकी जपली पाहिजे. खेळाडूला दुखापत झाली, चांगला बॉल इथे मात्र डिलिव्हरी केला गेला गोलंदाज विशाल एडेकर यांनी आणि तो चेहऱ्यावरती थोडासा लागला गेला. दुखापतग्रस्त मात्र आपल्याला पाहायला मिळाले. परंतु इथं अशा छोट्या मोठ्या दुखापतीने खेळाडू कधी घाबरत नाहीत, परत त्याच ताकदीनं मैदानामध्ये उभी राहतात. आपल्या गावासाठी म्हणा किंवा आपल्या संघमालकांसाठी खेळत राहत असतात. लीग फॉर्मॅटमध्ये चांगल्या पद्धतीनं मात्र खेळ इथे करताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे टॉफलिकावरती धावा 14, 3 विकेट माघारी, 1.5चा खेळ आत्तापर्यंत झाला आहे. 5 ओव्हरमध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत 87 धावा. परंतु आता त्या थोड्याशा उमेश मात्र सर कठीण होताना पाहायला मिळेल, कारण जी पहिले सलामीची जोडी होती सगळे बाद झाली. त्याच्यानंतर मिडल ऑर्डरमध्ये आलेले आनंदा वरेकरी बाद झाले. आज चांगला बॉल इथे मात्र आतलला जातोय. चांगली गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजांकडनं मात्र धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली. विशाल एडेकर यांच्या या षटकामध्ये आल्या 13 धावा आणि 2 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती 14 धावा येताना पाहायला मिळत आहेत. लिबर्टी स्टारकास्ट पवारवाडीचा विचार केला तर 3.436च्या सरासरीनं टॉपरवरती ही टीम सध्याच्या घडीला आहे. हा सामना जर जिंकला तर अगदी सुस्थितीमध्ये हा सामना संघ जाऊ शकतोय, परंतु सध्याच्या घडीला थोडंसं कठीण आहे. NS मान्सून ब्लास्टर 3 सामन्यांपैकी मात्र 2 सामने जिंकले, सेकंड पॉईंटवरती आहेत. ओम साहिल इंटरप्राइजेस 3 सामन्यांपैकी 2 सामने जिंकलेले आहेत आणि ते 3ऱ्या क्रमांकावरती आहेत. श्री गणेश 11 गणेशवाडे 3 सामन्यांपैकी 2 सामने जिंकलेले आहेत, ते 4थ्या क्रमांकावरती आहेत. 5व्या क्रमांकावरती साईश वॉरियर्स 3 सामन्यांपैकी 1 सामना जिंकलेला आहे. साईश वॉरियर्स हा 5व्या क्रमांकावरती आहे. श्रेयांश 11 अच्छरेवाडी 3 सामन्यांपैकी 3 सामने पराभूत झालेले आहेत. त्यांना हे पुढील दोन्ही सामने महत्त्वपूर्ण असणार आहेत, कारण जर का इथून 2 सामने तुम्ही जिंकलेत आणि चांगल्या पॉईंट टेबलनं जिंकलात तर कदाचित तिथे तुम्ही सुपर 4मध्ये येण्याचे चान्सेस तुमचे वाढू शकतात. सुपर 4साठी हे सगळी मात्र कलात्मकता तुम्हाला पाहायला मिळतोय. तुम्ही पूर्ण पॉईंट टेबल इथे पाहिलात स्क्रीनवरती, त्यासाठी मात्र चाललेला अट्टहास, कारण कालच्या दिवसामध्ये वैश मात्र सर 3 सामने प्रत्येकाचे झालेले आहेत. आता उर्वरित 2 सामने आजच्या दिवसामध्ये होणार आहेत, म्हणजे प्रत्येक टीम 5 सामने खेळणार आहे या लीग पद्धतीमध्ये. चांगला थ्रो तिथे, ही मला वाटतं बॅटकट होते का याची ही आशंका जरूर आहे इथे. यस, डेफिनेटली बॅटकट होते, परंतु थोडासा दूरवर होता आपण पाहायला गेलं तर सचिन देसाई यांच्यापासून. नाहीतर हा 4था झेल कदाचित त्यांनी पकडला असता. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजराणा, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पारितोषिक आहे का? जर असला तर कदाचित मला वाटतं सचिन देसाई यांचं नाव आवर्जून पुढे येईल. उंच माझा झोका, बॉल हवेमध्ये परत एकदा रवी महाराज. दिवा ते नेरूळ प्रवास जरूर सकाळी त्यांनी 6 वाजता चालू केलाय, थेट मैदानामध्ये पोहोचले आणि आज आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये मैदानामध्ये ओम साहिल इंटरप्राइजेस निरंजन निकम साहेब आणि संतोषजी मस्कर साहेब यांच्यासाठी पोचले गेलेले आहेत. संतोषजी मस्कर साहेब आणि निरंजन निकम साहेब यांची उपस्थिती पाहायला मिळते आपल्याला. धावफलकावरती धावा लागल्या जाते, त्या 17 धावा, 3 विकेट माघारे गेले. 2.3चा खेळ आता झालेला आहे. आता इथून गेअर चेंज करावा लागेल, चांगली फलंदाजी करावी लागेल. स्वप्नील वीर आणि जयेश देसाई यांना बेस्ट ऑफ बेस्ट क्रिकेट खेळावं लागेल. मिडऑफमध्ये जरूर खेळून काढलेला आहे. ज्या पद्धतीनं मात्र आपण पाहायला गेलं तर षटकार आणि चौकारांचीच गरज तुम्हाला आहे. 87 धावा तुम्हाला इथे मात्र बनवायच्या आहेत आणि त्याप्रमाणे तुम्ही मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. आनंद वरेकर
आपल्या स्पेलमधील दुसरा षटक हाताळताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये त्यांनी धावा खर्च केल्या होत्या, 1 धाव आणि महत्त्वपूर्ण 2 विकेट प्राप्त करून दिले होते. म्हणजे काय ताकदीची गोलंदाजी आनंदराव वरेकर यांनी मात्र साकारली होती. आणि त्याच्यानंतर मात्र आपल्या स्पेलमधील दुसऱ्या षटकामध्ये आत्तापर्यंत धावा खर्च करत आहेत त्या 5 धावा, एकूण 6 धावा खर्च केल्यात त्यांनी आपल्या या आत्तापर्यंत गोलंदाजीमध्ये. 4 बॉलचा खेळ झालाय. आपल्या का बॉल होता तिथे मिडॉनमध्ये मात्र खेळून गेला, थोडासा बॅकफुटला जाऊन खेळायचा होता, मोठ्या फटक्यामध्ये जरूर कन्वर्ट झाला असता, परंतु फलंदाज अति मेहनत करताना मात्र पाहायला मिळत नाही. तुम्हाला तुमचा क्लास सामना जिंकाल की हाराल ते महत्त्वाचं नाही आहे, परंतु तुमच्या नावाला साजेसा खेळ करणं महत्त्वाचं आहे. तो होताना पाहायला मिळेल का? जेडी यांच्याकडे क्षमता आहे, परंतु जेडी ही मात्र इथून परिपूर्ण जखडून ठेवण्याचं काम तिथे मात्र आनंदा वरेकर यांनी केलं गेलेलं आहे. आता 12 बॉलमध्ये 67 धावांची गरज आहे. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. रिक्वायर्ड रन रेट आता मात्र वाढलाय 33.80चं. आता 12 बॉलमध्ये 67 धावा बनवायच्या आहेत बॅटिंग करत असताना लिबर्टी स्टारकास्ट पवारवाडी या टीमला. तर NS मान्सून ब्लास्टर आणि श्रियांश 11 आचरेवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की संदीप दबडे गोलंदाजी मार्कवरती आहे. दोन्ही संघांना विनंती करेन की आपण तयार राहायचं आहे. सर इथे महेश आपण कॅप्टन आपल्या टीमला तयार करायचे आहे. सतीश आचरे त्याचबरोबर संदीप वीर आपण आपल्याही टीमला तयार करा आणि बाउंड्री लाईनच्या जवळ या, जेणेकरून आज आपल्या 9 सामने फायनल 5 ओव्हरची झाली पाहिजे. हा टार्गेट आयोजकांचा आहे, त्याच्यामुळे थोडीशी घाई करा. थोडासा बाहेर जाणारा बॉल वाईड निर्णय इथे मात्र आलाय. संदीप दबडे चांगला इथून थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न इथे मात्र करण्यात आलेला आहे. पहा योगायोग काय आहे की कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यष्ट्यांच्या मागे आहेत सचिनजी देसाई आणि गोलंदाजी मार्कवरती कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार संदीपजी दबडे गोलंदाजी मार्कवरती आहेत आणि स्वप्नील वीर एक नवतरुण खेळाडू कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशनचे फलंदाज म्हणून फलंदाजी करत आहेत. जेडी जयेश देसाई नॉन स्ट्राईक एंडला आहे. हा प्रेम आणि हे क्रिकेट टिकवण्यासाठी सगळेजण प्रयत्न करत असतात. नवी मुंबईमध्ये बहर आलेला आहे. आपण पाहायला गेला तर अनेक मैदानांमध्ये रबर बॉलचा थरार तुम्हाला पाहायला मिळतोय आणि खास करून 2024 पासून उमेश मात्रे सर रबर बॉलचं क्रिकेट जास्तीचं वाढताना आपल्याला पाहायला मिळालं. कारण आता याही वर्षी जर 2026 मध्ये तुम्ही गेलात तर रबर बॉलचं क्रिकेट एक टेनिस क्रिकेट सारखे आयोजन आपल्याला होताना पाहायला मिळतात. तिथे हे काही आयोजन कमी नाही आहे. अशाच फटकेबाजींची गरज होती तिथे, परंतु थोडीसा उशीर झालाय कारण 9 तिथे आता मात्र तुम्हाला गरज आहे 8 बॉल आणि 57 धावांच्या. षटकार चांगला ठोकलाय बा, हीच फलंदाजी तुमची अपेक्षित होती, ती होताना पाहायला मिळाली नाही आणि त्याचमुळे थोडासा बॅकफुटला. लिबर्टी स्टारकास्ट पवारवाडीसाठी हा सामना महत्त्वपूर्ण आहे, परंतु येणारा सामना प्रत्येक महत्त्वाचा असणार आहे. मिनी हेलिकॉप्टर शॉट क्लास पाहायला मिळाला. सामना जिंकेल हरेल माहिती नाही, पण जेडीचा उल्लेख आपण करत होतो. जयेश देसाईने ठोकून दिलाय बॉलला सीमा पार. 1 बाउन्स बॉल चाललाय सीमा पार, चौकार. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 34 धावा 34. 7 बॉलमध्ये 53 धावांची गरज आहे. जेडीची स्टाईल पहा स्क्रीनवरती, काय क्लास खेळाडू आहे, परंतु आज बॅट चालली नाही आहे त्यांची, त्याच्यामुळे थोडा संकटात संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जरूर चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळाला. आता 6 बॉल आणि 53 धावांची गरज आहे. थोडंसं अवघड, परंतु क्रिकेटमध्ये काही कसं घडू शकतो. जयेश बाबू आमचे थोडेसे आज सकाळपासून एन्जॉय करतात क्रिकेटला.
त्यांना माहित आहे की आजी 9 सामने आहेत आणि ते कव्हर करायचे आहेत. चला जास्त उशीर घेऊ नका आता पहा, कारण 6 बॉलमध्ये 53 धावांची गरज आहे. त्याच्यामुळे जेवढ्या लवकर सामना संपेल तेवढा लवकर संपवायचा आहे. मी विनंती करेन. आणि नेक्स्ट मॅचसाठी तयार राहायचं आहे NS मान्सून ब्लास्टर आणि श्रेयांश 11 आचरेवाडी. आचरेवाडीसाठी खूप महत्त्वपूर्ण हा सामना आहे. करो या मरो. तुम्ही हा सामना जर जिंकलात तर तुम्ही नेक्स्ट सामन्यासाठी मात्र तयार राहाल. एक ऊर्जा निर्माण होईल. अमोल गुरव आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल त्यांच्याकडनं हाताळले गेले. आता 6 बॉलमध्ये 53 हवे होते, आता 5 बॉलमध्ये 53 हवे आहेत. स्वप्नील वीर, तुम्हाला तुमचा क्लास दाखवावा लागेल, कारण तुम्हाला आणखी एक सामना खेळायचा आहे. म्हणजे तुम्ही आणखी एक सामना तुम्ही जर जिंकलात तर तुम्हीही मात्र इथे या स्पर्धेमध्ये राहणार आहात. परंतु हा सामना परिपूर्ण बनवला आहे. टीम ओम साहिल इंटरप्राइजेस, निरंजन निकम साहेब आणि संतोषजी मस्कर साहेबांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हा संघ मालक जयेश देसाई यांना मात्र चांगली खेळी करावी लागेल. 8 बॉलमध्ये 14 धावा त्यांच्या नावावरती जरूर आहेत. 4 बॉलमध्ये 52 बनवायचे आहेत. 35 धावा धावफलकावरती आलेले आहेत. अमोल गायकवाड मॉनिटर दिसतात या टीमचे. भरपूर मेहनत या टीमसाठी करताना पाहायला मिळत आहेत. ओम साहिल इंटरप्राइजेससाठी लिबर्टी स्टार कार्ड्स पवारवाडी या मॅचमध्ये थोडीशी कमकुवता मात्र जाणवताना पाहायला मिळाली, कारण सुजित खोतनं केलेली फलंदाजी 61 धावांची आपल्याला विसरता येणार नाही आहे. रणजित काटकर सोस्त्यामध्ये बाद झाला, तिथे थोडीशी बॅकफुटला ही टीम जाताना पाहायला मिळाली. रणजित काटकर 12 बॉल जरी खेळला असताना त्या मॅचमध्ये तुम्हाला अल्टीपल्टी मात्र पाहायला मिळाली असती. व्हाईट बॉल आलाय. श्रीकांतजी ठाकूर सर आपल्याला मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि यस, व्हाईट बॉल पंचांनी दिले, परंतु रिव्ह्यू वापरण्यात आलेला आहे. सचिन देसाई कॅप्टन त्यांनी घेतलंय. व्हाईट बॉल आहे. तिसरे पंचांनी चेक केलंय. फुलटॉस बॉल आहे. तोपा होता, त्या तोप्याला फाईन लेग मध्ये कबूल केले. बॉल सीमा पार लांब लचका येतोय षटकार जेडीच्या बॅटमधून. तेच उल्लेख करत होतो, जेडी यांच्याकडे क्षमता आहे आणि ती क्षमता मात्र दाखवत असताना पाहायला मिळतात इथे आपल्याला. ज्या पद्धतीने बॅटिंग होताना पाहायला मिळतोय. आपण उल्लेख तेच केलं होतं, रणजित काटकर आणि याने जर का या इनिंगमधील 12 बॉल जरी खेळले असते ना तरी हा सामना जवळ आला. 6 षटकार आलाय पहा. म्हणजे आता धावफलकावरती 48 धावा लागल्या जातात. आता 1 बॉलमध्ये 39 धावांची गरज आहे. कदाचित गोलंदाजी व्हाईट बॉल न जाण्यासाठी करण्यात येत असेल, असंही चित्र असेल. निरंजन निकम साहेबांचं आगमन, त्यांचं सरचं स्वागत इथे करूया आपण. आणि हा सामना जिंकलाय टीम निरंजन निकम आणि संतोष मस्कर साहेबांच्या मालकीचा संघ ओम साहिल इंटरप्राइजेस. सचिन देसाई कॅप्टन या संघाचे आपल्याला पाहायला मिळतात आणि चॉईस प्लेअर सुजित खोत. या मॅचचा विचार केला तर ओम साहिल इंटरप्राइजेस 18 बॉलमध्ये 61 धावा सुजित खोत यांच्या बॅटमधून आल्या. आनंद वरेकर यांनी मात्र 6 बॉलमध्ये 19 धावा बनवल्यात. सचिन देसाई